Hello everyone. Now today we are going to learn class 4th English Balbharti unit 2nd and lesson number 12. Actually it is a poem. Poem number 12. Why English is so hard. The name of this poem is Why English is so hard. बघा विद्यार्थ्यांनो, आपण इंग्लिश मीडियममध्ये शिकतो आणि शिकत असताना आपला इंग्लिश या लँग्वेजसोबत अगदी जवळचा संबंध येतो. पण बऱ्याच वेळा सगळ्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मराठी लँग्वेज ही इंग्लिश लँग्वेजपेक्षा खूप सोपी आहे आणि इंग्लिश ही खूप हार्ड आहे. पण तसं नाही आहे. आपण जर समजून घेतलं तर इंग्लिश लँग्वेज ही देखील तशीच इझी आहे आणि शिकायला देखील तितकीच मजेशीर आहे. तर आज आपण या पोएममध्ये व्हाय इंग्लिश इज सो हार्ड, इंग्लिश लँग्वेज आपल्याला हार्ड का वाटते, खरंच ती लँग्वेज तितकी हार्ड आहे का, याचं उत्तर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो टेक आउट युअर बुक्स अँड लेट्स स्टार्ट. फर्स्ट आय रीड द पोएम अँड देन एक्सप्लेन इट लाईन बाय लाईन. लेट्स स्टार्ट. We will begin with the box, and the plural is boxes, but the plural of ox should be oxen, not oxes. You may find a lone mouse or a whole lot of mice, but the plural of a house is a houses, not a highs. If the plural of man is always called men, why shouldn't the plural of pen be called pen? And I speak of a foot and you show me your feet, but I give you a boot. Would a pair be called bit? And I speak of that one may be that and three may be those. At the plural of fat would never be hose. The masculine pronouns are he, his and him, but imagine the feminine she, she's and she. So our English, I think you all agree, is the trickiest language you ever did see. तर बघा या पोएममध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, व्हाय इंग्लिश इज सो हार्ड. इंग्लिश लँग्वेज ही हार्ड का आहे. व्हाय म्हणजे का, हार्ड अवघड. इंग्लिश लँग्वेज ही खूप अवघड का आहे, तसं नाही आहे विद्यार्थ्यांना. इंग्लिश अतिशय सोपं आहे. शिकलं तर सगळं येतं माणसाला, फक्त शिकावं लागतं. मराठी तुम्ही शिकले, तुम्ही ज्यावेळेस तुमचा बड्डे होता, तुमचा जन्म झाला, लगेच तुम्हाला अ आई यायला लागली होती का, लगेच तुम्हाला ABCD आली का, हळूहळू तुम्ही शिकत गेले आणि शिकल्यानंतर तुम्हाला ते जमायला लागलं. तसंच मराठी जशी तुम्ही व्यवस्थित घरातल्यांच्या बोलण्यामधून वाचून ऐकून शिकले, तसंच इंग्लिश देखील आपण काय करू शकतो, व्यवस्थित छानपणे शिकू शकतो. इट इज अ नॉट हार्ड लँग्वेज, इट इज अ जस्ट अ सिम्पल लँग्वेज अँड यू ऑल लर्न इट व्हेरी वेल. ओके, लेट्स स्टार्ट. वी विल बिगिन विथ अ बॉक्स. पोएट या ठिकाणी सांगते की वी विल बिगिन विथ अ बॉक्स. आपण काय करूया, बॉक्सपासून सुरू करूया. पिक्चरमध्ये तुम्हाला बॉक्स दिसत आहे, बॉक्सपासून सुरू करूया. या ठिकाणी एक वर्ड तुम्हाला दिला आहे, WE वरती कॉमासारखं काहीतरी दिलं आहे, तर तो कॉमा नाही आहे, त्याला ॲपॉस्ट्रॉफी म्हणतात. WE'L'. मग असा जर शब्द दिलेला असेल तर तो नेहमी काय असतो, वी विल बिगिन विथ अ बॉक्स. आपण बॉक्सपासून सुरू करूया. अँड द प्युलर इज बॉक्सेस. आता या ठिकाणी सिंग्युलर आणि प्लुरल नाउन. सिंग्युलर मीन्स एकच नाम किंवा एकवचनी शब्द. प्लुरल मीन्स अनेक वचनी शब्द. म्हणजे जर एकच गोष्ट असेल तर त्याला आपण सिंग्युलर म्हणतो, सिंगल, एकच गोष्ट. आणि जर खूप साऱ्या गोष्टी असतील, म्हणजे एकापेक्षा जास्त असतील, 2, 3, 4, 5 XYZ किती देखील, तर त्याला म्हणतो आपण प्लुरल नाउन. आपल्याला सांगतो की जर तुम्ही बॉक्सचं एक्झाम्पल घेतलं तर त्या बॉक्सच्या एक्झाम्पलमध्ये जर सिंग्युलर नाउन घेतलं, म्हणजे एकवचनी नाव घेतलं, तर त्याला बॉक्स म्हणतात. आणि त्या सिंग्युलर नाउनचं तुम्ही प्लुरल नाउन केलं, प्लुरल फॉर्म जर पाहिला
तर त्या बॉक्सचा प्लुरल फॉर्म होतो बॉक्सेस. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बॉक्स, बॉक्सेस. तसंच जर आपण बट द प्लुरल ऑफ ऑक्स शुड बी ऑक्सेन नॉट ऑक्सेस. आता बॉक्स सारखा शब्द आहे ऑक्स. आपण जर ऑक्स हा शब्द घेतला, ऑक्स मीन्स बैल, एक बैल आणि अनेक देखील बैल. मग या ठिकाणी बॉक्सचं जर आपण प्लुरल फॉर्म केलं बॉक्सेस, तर ऑक्सचं प्लुरल फॉर्म काय होणार? तुम्ही लगेच म्हणणार अरे किती इझी आहे, ईएस लावायचा की ऑक्सेस. नो, इट इज अ रॉंग आन्सर. तर बॉक्सचा प्लुरल फॉर्म बॉक्सेस होतो, तसं ऑक्सचा प्लुरल फॉर्म ऑक्सेस होत नाही. द प्लुरल फॉर्म ऑफ ऑक्सेस शुड बी ऑक्सेन. तो काय होतो? ऑक्सेन होतो. आणि इथेच आपण चुकतो आणि म्हणूनच आपल्याला इंग्लिश काय वाटते? इंग्लिश इज अ सो हार्ड असं वाटतं. इंग्लिश खूप अवघड आहे. कारण की बॉक्सचा प्लुरल फॉर्म बॉक्सेस लिहितो, तर ऑक्सचा प्लुरल फॉर्म ऑक्सेस का नाही लिहायचा? तर तसं होतच नाही. ऑक्सचा प्लुरल फॉर्म काय असतो? ऑक्सेन असतो. We will begin with the box and the plural is boxes, but the plural of ox should be oxen, not oxes. म्हणजे पहिल्या स्टँजामध्ये आपण पाहिलं बॉक्सचा प्लुरल फॉर्म बॉक्सेस, त्याप्रमाणे ऑक्सचा प्लुरल फॉर्म ऑक्सेन, OXEN, ऑक्सेन, नॉट ऑक्सेस, ऑक्सेस नाही. Then second standard, you may find a lone mouse or a whole lot of mice, but the plural of a house is houses, not a heist. You may find a lone. तुम्ही जर एक उंदीर पाहिला, लोन, लोन म्हणजे एकटा, एखादा माऊस पाहिला एकटा असेल तो त्याला आपण माऊस म्हणतो, एक माऊस. और अ होल लॉट ऑफ माईस, आणि जर होल म्हणजे खूप जास्त असतील तर त्यांना आपण माईस म्हणतो. म्हणजे सिंग्युलर माऊस अँड प्लुरल फॉर्म ऑफ माऊस इज माईस. म्हणजे सिंग्युलर नाउन माऊस असेल आणि त्याचा जर प्लुरल फॉर्म केला तर तो माईस होणार आहे. मग त्याचप्रमाणे बट द प्लुरल ऑफ अ हाऊस इज हाऊसेस, नॉट हाईस. माऊस, माईस. हाऊस, तुम्ही म्हणणार अरे माऊस माईस होत आहे, मग हाऊस हाईस होणार आहे. व्हेरी गुड. हाऊस हाईस होणार आहे का? नो, हाऊस हाईस कधीच होत नाही. हाऊसचं प्लुरल फॉर्म होतं हाऊसेस. जसं पहिल्या स्टँजामध्ये आपण पाहिलं बॉक्स, बॉक्सेस, ऑक्स, ऑक्सेस. नो, ऑक्स, ऑक्सेन इज द करेक्ट आन्सर. तसं सेकंड स्टँजामध्ये माऊस, माईस. हाऊस, हाईस. नो, इट्स नॉट करेक्ट आन्सर. हाऊस, हाऊसेस. आणि म्हणूनच आपल्याला इंग्लिश लँग्वेज काय वाटते? खूप हार्ड वाटते. तर दोन स्टँजामध्ये आपल्याला त्यांनी प्लुरल फॉर्म आणि सिंग्युलर फॉर्म सांगितलेला आहे. सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. बॉक्स हे सिंग्युलर आहे तर बॉक्सेस हे प्लुरल फॉर्म आहे. ऑक्स हे सिंग्युलर नाउन आहे तर ऑक्सेन हे प्लुरल नाउन आहे. त्याचप्रमाणे सेकंड स्टँजामध्ये माऊस हे सिंग्युलर नाउन आहे तर त्याचं माईस हे प्लुरल फॉर्म आहे. आणि हाऊस हे सिंग्युलर असून त्याचा जे प्लुरल फॉर्म आहे ते आहे हाऊसेस, नॉट हाईस. हाईस होणार नाही. देन थर्ड स्टँडर्ड. If the plural of man is always called men, why shouldn't the plural of pen be called pen? If the plural of man, आपण एक मॅन घेतला, मॅन मीन्स माणूस. माणूस जर घेतला आणि त्या माणसाचं एक्झाम्पल जर पाहिलं तर माणूस, मॅनचा जो प्लुरल फॉर्म आहे, मॅन हा वर्ड आहे आणि ह्या मॅन वर्डचा जर आपण प्लुरल फॉर्म पाहिला तर तो काय होणार आहे? मेन, MEN, मेन. मॅन सिंग्युलर नाउन आहे, मेन प्लुरल नाउन आहे. व्हाय शुडंट द प्लुरल ऑफ पॅन बी कॉल्ड पेन? मग तुम्हाला मी सांगितलं मॅन, मेन, पॅन. तुम्ही लगेच आन्सर द्यायचं मला पेन. इट्स नॉट करेक्ट आन्सर, इट्स द रॉंग आन्सर. व्हाय शुडंट द प्लुरल ऑफ पॅन बी कॉल्ड पेन? पॅनचं प्लुरल फॉर्म पेन होत नाही. पॅन मीन्स या ठिकाणी जो पिक्चरमध्ये तुम्हाला शेप दिसतोय त्याच्यामध्ये पॅन दिसत आहे, मग पॅनचं प्लुरल फॉर्म होतं पॅन्स. व्हाय शुडंट द प्लुरल फॉर्म ऑफ पॅन बी कॉल्ड पेन? पॅनचं प्लुरल फॉर्म पेन होणार नाही. आणि ह्या सगळ्या एक्झाम्पलमधून आपल्या लक्षात येतं की इंग्लिश इज अ सो हार्ड लँग्वेज. देन नेक्स्ट टाईप आहे स्टांजा पाहूया. अँड आय स्पीक ऑफ अ फूड अँड यू शो मी युअर फीट, बट आय गिव्ह यू अ बूट, वुड अ पेअर बी कॉल्ड अ बीट? पोएट त्या ठिकाणी नंतर सांगतोय इफ आय स्पीक ऑफ अ फूड, मी जर फूड दाखवा तुम्हाला म्हटलं, फूट एक पाय, आणि यू शो मी युअर फीट, तुम्ही काय करता?
तुमचे दोन्ही पाय दाखवता. दोन्ही पाय म्हणजे दोन. सिंग्युलर नाउन इज फूट अँड प्लुरल ऑफ फूट इज फीट. फूट, फीट. मग मी तुम्हाला शब्द दिला पुढचा. बट आय गिव्ह यू बूट. मी तुम्हाला बूट म्हटले आणि विचारलं व्हॉट इज द प्युलर फॉर्म ऑफ बूट. तुम्ही आन्सर सांगणार मला फूट फीट, बूट बीट. नो, इट्स अ रॉंग आन्सर. द प्युलर फॉर्म ऑफ बूट इज बूट्स. या ठिकाणी पिक्चरमध्ये बूट दिसत आहेत. बूट्स, 2 बूट्स आहेत. तर अशा प्रकारे या 2 स्टांजामध्ये आपण पाहिलं की मॅन, मेन, पॅन, पेन, पॅन्स. इट्स नॉट पेन. फूट, फीट, and boot, it's not beat. Its answer is boots. Then next stanza. That one may be that and 3 may be those. आपण अजून एक नवीन शब्द आपण पाहिला that. The plural singular word आहे that and the plural form of that is those. एक जर घेतला तर that आणि एकपेक्षा जास्त घेतले तर those होतात. एट द प्युलर ऑफ हॅट, मग दॅटचं दोज होतं, हॅटचं होज होतं. नो, द प्युलर फॉर्म ऑफ हॅट वुड नेवर बी होज. हॅटचं प्युलर फॉर्म होज होत नाही. हॅटचं प्युलर फॉर्म होतं हॅट्स. हॅट, हॅट्स. दॅट, दोज. हॅट होज होत नाही. द मस्क्युलाइन प्रोनाउन्स आर ही इज, हिम. बट द इमॅजिन द फेमिनाइन शी इज, शी. मस्क्युलाइन मीन्स मेल प्रोनाउन, म्हणजे जे मुलांसाठी जे प्रोनाउन्स वापरले जातात किंवा बॉईजसाठी जे प्रोनाउन्स वापरले जातात त्यांना म्हणतात मस्क्युलाइन प्रोनाउन आणि गर्ल्ससाठी जे प्रोनाउन वापरले जातात त्यांना म्हणतात फेमिनाइन प्रोनाउन. तर मस्क्युलाइन प्रोनाउन कोणते आहेत? ही, हिज आणि हिम, की जे बॉईजसाठी वापरले जातात. तो, त्याचे आणि हिज म्हणजे त्याचे, हिम म्हणजे त्यांचे, हिम म्हणजे तो. हे सगळे बॉईजसाठी वापरले जाणारे प्रोनाउन्स आहे म्हणून त्यांना मस्क्युलाइन प्रोनाउन्स म्हणतात. मग फेमिनाइन प्रोनाउन्स कोणते असतील? जर ही असेल तर शी होतो, हिज असेल तर शीज आणि हिम असेल तर शीम होणार आहे. नो, इट्स अ रॉंग आन्सर. बट इमॅजिन द फेमिनाइन शी, शीज, शीम. तर असं होत नाही. तर गर्ल्ससाठी किंवा फेमिनाइन प्रोनाउन जे आहे ते आहे शी, हर, हर असंच वापरलं जातं. त्याचं शीज किंवा शीम म्हणजे हिज, हिम सारखं शीज किंवा शीम आपण प्रोनाऊन्स करू शकत नाही किंवा त्याचं प्रोनाऊन तशा प्रकारे चेंजेस देखील होत नाही. आणि या सगळ्या कारणांमुळेच आपल्याला इंग्लिश काय वाटते? खूप हार्ड लँग्वेज वाटते. सो अवर इंग्लिश, आय थिंक यू विल ऑल ॲग्री. म्हणूनच मी म्हणतोय तुम्ही सगळ्यांनी ॲग्री केलं असेल, मान्य केलं असेल की तुम्हाला सगळ्यांना माहीतसुद्धा झालं असेल किंवा माहीत होईल. इज द ट्रिकेस्ट लँग्वेज यू एव्हर डिड सी. आत्तापर्यंत अशी ट्रिकेस्ट, अवघड लँग्वेज, कपटी लँग्वेज मी कधीही पाहिली नव्हती आणि कधी पाहणार देखील नाही. कारण पोएटसमोर खूप मोठा प्रश्न पडलेला आहे सिंग्युलर प्लुरल नाउन्समध्ये. जर बॉक्सचं प्लुरल फॉर्म बॉक्सेस होतं तर ऑक्सचं ऑक्सेस का होत नाही? जर माऊसचं प्लुरल फॉर्म माईस होतं तर हाऊसचं हाईस का होत नाही? जर मॅनचं प्लुरल फॉर्म मेन होतं तर पॅनचं पेन का होत नाही? जर फूटचं प्लुरल फॉर्म फीट होतं तर बूटचं बीट का होत नाही? जर दॅटचं प्लुरल फॉर्म दोज होतं तर हॅटचं होच का होत नाही? जर मस्क्युलाइन प्रोनाउन आर, जर ही, शी, ही, हिज, हिम असतील तर फेमिनाइन प्रोनाउन शी, शीज, शीम का होत नाही? आणि या सगळ्या कारणांमुळे पोएट म्हणतोय की इट इज अ व्हेरी ट्रिकेस्ट लँग्वेज. ही खूप ट्रिकेस्ट लँग्वेज आहे की जी आत्तापर्यंत आपण कधी पाहिलेली नाही. पण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, आपल्यासाठी कोणती लँग्वेज ट्रिकेस्ट नाही आहे, अवघड नाही आहे. ट्राय बट डोंट ट्राय. आपण जर ट्राय केला तर आपल्याला काय होणार आहे? ही लँग्वेज नक्कीच येणार आहे आणि मग इंग्लिश आपल्यासाठी हार्ड न राहता कशी होणार आहे? खूपच सिम्पल लँग्वेज होऊन जाणार आहे. I hope you all understand this poem very well. So here is some difficult words. First, प्युलर अनेकवचनी नाम, ऑक्सेन खूप बैल किंवा अनेक बैल, मस्क्युलाइन मेन प्रोनाउन और नाउन, फेमिनाइन फिमेल प्रोनाउन और नाउन, and trickiest कपटी और अवघड. So write this all difficult words in your notebook and read the poem again and learn it. Thank you.